धंगेकर या एका वाक्यामुळे राज्याच्या राजकारणात एक व्यक्ती चर्चेत आली होती. नुसती चर्चेतच नाही तर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी सुद्धा झाली होती आणि ती व्यक्ती म्हणजे रवींद्र धंगेकर. भाजपचा पराभव करत धंगेकर जायंट किलर ठरले होते. आता हेच धंगेकर पुन्हा एकदा चर्चेत आलेत, कारण यावेळी त्यांनी एकाच वेळी भाजप आणि राष्ट्रवादीला आव्हान दिले. त्यामुळे महायुतीतील म्हणजे सत्तेतील पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत. धंगेकर शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख आहेत. ते स्वबळावर लढण्यासाठी आग्रही होते, पण नंतर भाजपसोबत जाण्यास इच्छुक होते. पण आता सर्व पक्ष स्वबळावर लढत असताना धंगेकर यांनी दोन्ही पक्षांना आव्हान दिले. ते कसं दिले आणि यामुळं काय काय होऊ शकतं, चला बोलूयात. त्याची कारणं काय आहेत हे देखील जाणून घेऊयात. नेमकं काय घडते हे देखील समजून घेऊयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. माजी आमदार रवींद्र धंगेकर हे कायमच भाजपला अंगावर घेण्यासाठी ओळखले जातात. अगदी महानगरपालिका निवडणुकीपासून ते थेट लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला आव्हान दिलं होतं. आता शिवसेना शिंदे गट सत्तेत असूनही ते भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांना आव्हान दिलं होतं. तिथं पराभव होऊनही जैन मॉर्निंग प्रकरणात त्यांनी मोहोळ यांना चांगलंच खिंडीत घातलं होतं. आता धंगेकर यांनी पुणे महापालिका निवडणुकीत भाजप बरोबरच राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर पंगा घेतलाय. तो कसा, तर रवींद्र धंगेकर हे सुरुवातीपासून स्वतःसाठी 2 जागांची मागणी करतात. पत्नी प्रतिभा धंगेकर आणि मुलगा प्रणव धंगेकर या दोघांसाठी ते आग्रही होते. पण धंगेकर यांचा मुलगा प्रणव यांना उमेदवारी देण्यास भाजपने विरोध केला होता. त्यामुळे ते स्वबळासाठी आग्रही होते, कारण धंगेकर हे भाजपचे गणेश बिडकर यांना आव्हान देत होते आणि यामुळेच भाजपचा विरोध होता. विशेष म्हणजे धंगेकर यांनी यासाठी अजितदादांची भेट घेतली, पण पुढे जाऊन सुदैवानं शिवसेना आणि भाजप युती तुटली आणि शिवसेनेनं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला आणि भाजपला आव्हान दिले. रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर भाजपच्या गणेश बिडकर यांना आव्हान देत आहेत. महत्वाचं म्हणजे धंगेकर आणि बिडकर ही परंपरागत लढत आहे, कारण 2017 साली रवींद्र धंगेकरांनी बिडकरांचा पराभव केला होता. प्रभाग क्रमांक 16 मध्ये ही लढत झाली होती आणि ही निवडणूक तांत्रिकदृष्ट्या अपक्ष म्हणून त्यांनी निवडली, मात्र काँग्रेसचा त्यांना पाठिंबा होता. गणेश बिडकर त्यावेळी भाजपचे पुण्यातील मोठं नाव होतं. सलग 3 वेळा ते निवडून आले होते. मात्र धंगेकर यांनी त्यांचा पराभव केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या दोघांमधील संघर्ष इथंच थांबला नाही. 2017 मध्ये पराभूत होऊनही भाजपनं गणेश बिडकर यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून महापालिकेत पाठवलं. या निवडीला धंगेकरांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं, पण तिथं त्यांना अपयश आलं. धंगेकर यांनी बिडकर यांचा पराभव केल्यामुळे पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील समीकरणं बदलली. तसेच त्या विजयामुळे रवींद्र धंगेकरांचं कसब्यातील स्थान भक्कम झालं, ज्याचा फायदा पुढे 2023च्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झाला. पण भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव करताना पाटलांच्या हु इज धंगेकर या वाक्याचा मोठा फायदा झाला होता. पण त्यानंतर धंगेकरांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली, पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि आता बिडकर विरुद्ध धंगेकर लढतीचा दुसरा अंक यंदाच्या महापालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. भाजपला पहिला उमेदवारी अर्ज गणेश बिडकर यांनी प्रभाग क्रमांक 24 मधून दाखल केला होता. आता त्याच प्रभागात त्यांच्या विरोधात माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे पुत्र प्रणव धंगेकर लढतायत. पण खरी लढत ही रवींद्र धंगेकर विरुद्ध गणेश बिडकर अशीच असणार आहे. धंगेकर हे 2017ची पुनरावृत्ती करण्याचा तर बिडकर हे पराभवाची परतफेड करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक पाहणं रंजक ठरणार आहे. धंगेकरांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झाल्यास त्यांची राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतून झाली. 97 मध्ये ते पहिल्यांदा पुणे महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले. शिवसेनेचे पुणे शहर उपप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. मनसेच्या तिकिटावर त्यांनी सलग 2 वेळा नगरसेवक म्हणून विजय मिळवला. 2009च्या निवडणुकीत धंगेकर यांनी मनसेच्या तिकिटावर कसबा विधानसभेची निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याआधी त्यांनी बिडकर यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत मोठा राडा झाला होता. काँग्रेसचे उमेदवार आसिफ बागवान यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गणेश बिडकर आणि त्यांचे समर्थक दबाव टाकत आहेत किंवा त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न करतायत, असा संशय धंगेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आला. यावरून संतापलेल्या धंगेकर आणि त्यांच्या समर्थकांनी बिडकर यांच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारातच हल्ला केला होता. यावेळी दोन्ही गटांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली होती. बिडकर यांनी आपल्याला मारहाण करण्यात आली असा आरोप केला होता. या घटनेचा व्हिडिओ आजही सोशल मीडियावर पाहायला मिळतो, जो प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांच्यातील ही खुन्नस कायम आहे.
पुढे 2023च्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपचा पराभव करत 2009च्या पराभवाची परतफेड तर केलीच, शिवाय या विजयाने त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात ओळख मिळवून दिली. पण मार्च 2025 मध्ये धंगेकर यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, म्हणजेच ते सत्तेत आले आणि यानंतर त्यांना महानगर प्रमुख पद हे देण्यात आलं. आता बघा, प्रभाग क्रमांक 23 मधून त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर रिंगणात उतरल्यात. त्यांच्या विरोधात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिवंगत वनराज अंधेकर यांच्या पत्नी सोनाली अंधेकर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या प्रभागावर लक्ष लागलं असणार आहे. एकंदरीत शिवसेनेनं स्वबळावर लढावं अशी धंगेकरांची मागणी होती. काही नेते युतीसाठी आग्रही होते, पण भाजप फक्त 15 जागा देत होतं. यावेळी शिंदे गटानं भाजपमधील दिग्गज नेत्यांच्या जागेवर दावा केला. यात प्रणव धंगेकर यांचं नाव पुढे करत बिडकर यांच्या जागेवर दावा केला. त्यामुळे युतीचा नाच सोडून देण्यात आला आणि म्हणूनच धंगेकर यांनी त्यांचं वजन असलेल्या भागात तगडे उमेदवार दिलेत. त्यामुळे हा धंगेकर पॅटर्न महापालिका निवडणुकीत किती चालणार? अंधेकरांच्या विरोधात धंगेकरांना अर्थात प्रतिभा धंगेकरांना दिलेली उमेदवारी, दुसरीकडे गणेश बिडकर यांच्या विरोधात प्रणव धंगेकर यांना दिलेली उमेदवारी, यामध्ये धंगेकर पास होणार की नापास होणार? हा धंगेकर पॅटर्न महापालिका निवडणुकीत चालणार की फेल होणार हे आता 16 जानेवारीला समजणार आहे. मात्र तुम्हाला काय वाटतं, धंगेकरांचे हे प्रयत्न यशस्वी होणार का? कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.